Next is effect of electric current, and the first question is, how do we decide that a given material is a good conductor of electricity or is an insulator? आता एखादा मटेरियल आहे हा गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा किंवा इन्सुलेटर आहे, हे कशावरून आपण ठरवतो? तर आपल्याला माहीत आहे की ज्या सबस्टन्समध्ये मोबाईल फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, कारण चार्ज कॅरियर पण आहेत इलेक्ट्रॉन, बरोबर आहे का? मग इलेक्ट्रॉन मोबाईल फ्री इलेक्ट्रॉन्स कोणाला म्हणतो आपण? की व्हॅलेन्स शेलमध्ये प्रेझेंट असणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात तर त्यांचं ऑक्टेट कंप्लीट असतं का? नाही. दॅट्स वाय ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते जेव्हा ते ॲक्च्युअल म्हणजे करंटला काय करू शकतात? कॅरी करू शकतात. आणि असे मोबाईल फ्री इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात तर त्यांना आपण काय म्हणतो? कंडक्टर्स. आणि दॅट्स वाय ज्या सबस्टन्समधून इलेक्ट्रिसिटी आणि हीटचं इझिली कंडक्शन होतं, वहन होतं, त्यांना आपण काय म्हणतो? कंडक्टर. आणि ज्यामधून हीट अँड इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन होत नाही तर त्यांना आपण म्हणतो बॅड कंडक्टर. त्यांना दुसरं नाव काय आहे? इन्सुलेटर. Iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resisting on the ground, why don't we get electric shock? आता आयर्न जो आहे तो इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर आहे, पण प्रश्न असा विचारला की लोखंडाचा एखादा तुकडा जमिनीवर असेल आणि तो जर आपण उचलला तर आपल्याला इलेक्ट्रिक शॉक का बसत नाही? तर त्याचं रिझन असं आहे की त्यामध्ये जरी तो इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर असेल मात्र त्याची स्वतःहून तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो का? नाही. जोपर्यंत त्याच्यातून आयदर इलेक्ट्रिसिटी किंवा मॅग्नेटिझमच्या साहाय्यानं, कारण आपल्याला माहिती आहे फॅरेडेचा रूल माहिती आहे ना तुम्हाला, चेंजिंग मॅग्नेटिक फील्डसुद्धा काय निर्माण करू शकते? इलेक्ट्रिसिटी इंड्यूस करू शकते. ओके. सो इलेक्ट्रिसिटी जेव्हा त्याच्यातून वाहील तेव्हाच आपल्याला शॉक बसेल ना, बरोबर आहे का? म्हणजे ते चार्ज कॅरियर्स आहेत परंतु सध्या त्यांच्यामध्ये जी पोझिशन आहे ती स्टॅटिक स्वरूपाची असते, बरोबर आहे का? इलेक्ट्रॉन जे आहे ते रँडम मोशनमध्ये असतात आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी वाहते तेव्हा इलेक्ट्रॉन हे पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये काय करतात? फ्लो होतात. दॅट्स वाय आपल्याला इलेक्ट्रिसिटी नसताना त्यामधून शॉक बसतो का? नाही. We have learned in earlier standards about static electricity. आता इयत्ता 9वीमध्ये आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय आहे है ना, ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिकसुद्धा म्हणतो, तर ते स्टडी केलेलं आहे. We perform various experiments regarding negatively and positively charged objects. आणि त्यानंतर एखादा ऑब्जेक्ट हा निगेटिव्हली चार्ज आहे का पॉझिटिव्हली चार्ज हे सुद्धा आपण एक्सपेरिमेंटली परफॉर्म केलं आहे. The reason behind the object becoming positively and negatively charged is the transfer of negatively charged particles from one object to another object. आता एखादा ऑब्जेक्ट हा पॉझिटिव्हली चार्ज आहे का निगेटिव्हली चार्ज आहे हे आपण कशाने ठरवतो? की जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहे तर याचं वहन हे एका ऑब्जेक्टकडून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे कोणत्या पद्धतीनं होतं यावरून आपण ठरवतो की एखादा ऑब्जेक्ट पॉझिटिव्हली आहे का निगेटिव्हली चार्ज आहे. In previous standard we also studied about electric current. आता या अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट काय आहे याबद्दल सुद्धा ऑलरेडी स्टडी केलं आहे. In this chapter we will study about an electric current flowing through a conducting wire, an electric current flowing through a resistor, electromagnetic induction, electric motor and generator. आता यामध्ये आपल्याला 5 गोष्टी पाहायच्या आहेत. कंडक्टिंग वायरमधून इलेक्ट्रिक करंटचा फ्लो कशा पद्धतीनं होतो, त्यानंतर जे रेजिस्टर आहे त्या रेजिस्टरमधून इलेक्ट्रिक करंटचा फ्लो कसा होतो, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, की आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रिसिटी एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असताना त्याच्यासोबतली काय तयार होतं? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि मॅग्नेटिक फील्ड जर चेंज होत असेल तर मॅग्नेटिक लाईन्स कट झाल्यामुळं सुद्धा EMF काय होतो? इंड्यूस होतो, त्यालाच आपण करंट म्हणतो. तर हा इफेक्ट कोणता आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्याला EMI असं शॉर्टमध्ये म्हणतो आपण. आणि हा आपल्याला स्टँडर्ड 12मध्ये सेपरेट चॅप्टर आहे. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक मोटर. आता इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं जे इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मॅकॅनिकल एनर्जीमध्ये केलं जातं. ओके. आणि 5वा आहे सर्वात शेवटचं जनरेटर. आणि जनरेटरचं काम काय आहे? मॅकॅनिकल एनर्जीचं रूपांतर हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. ठीक आहे. What do you observe in the following pictures? Which effect of electric current do you find? आता पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण
तर आपल्याला माहीत आहे की होम यूजसाठी जे काही लाईट लागते आपल्याला, बरोबर आहे का, इलेक्ट्रिसिटी, तर त्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा यूज करून काही वस्तू दाखवल्या असेल, लॅम्प असेल, टेलिव्हिजन सेट असेल, बरोबर, अशा वस्तू ज्या आहेत त्या ऑन केलेल्या आहेत. म्हणजे आपण याबद्दल पण डिस्कस केलं होतं की इंडियामध्ये आपण जे करंट वापरतो ते कोणत्या स्वरूपाचं आहे, अल्टरनेटिंग करंट आहे ना, त्याची फ्रिक्वेन्सी नियर अबाउट किती असते, 50 हर्ट्ज. सेकंड फिगर जो आहे तर त्यामध्ये काय झालं, आता पहिल्या पिक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकचं एनर्जी कशामध्ये केलं, त्याला आपण म्हणू लाईटमध्ये आहे ना, इलेक्ट्रिक एनर्जी रूपांतर कशामध्ये केलं आपण, लाईटमध्ये. सेकंडमध्ये जर पाहिलं आपण तर बी फिगरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर आपण मेकॅनिकल एनर्जीमध्ये केलं. दॅट्स वाय जो फॅन आहे तो रोटेट झाला आणि आपल्याला म्हणजे रूममध्ये फ्रेशनेस भेटलं. ओके, हवा जी खेळती राहिली. थर्डमध्ये जर पाहिलं आपण तर इलेक्ट्रिक बेल दिसेल. आता यामध्ये तुम्हाला 12 to 16 व्होल्ट DC दिलेले आहे ना. तर DCचा अर्थ काय माहीत तुम्हाला, डायरेक्ट करंट. तर ज्या करंटची फ्रिक्वेन्सी किती असते, 0 असते आणि ज्याला आपण जास्त डिस्टन्समध्ये पर्यंत ट्रॅव्हल करू शकत नाही. आता तुम्हाला माहिती आहे आपले मोबाईल्स, त्याच्यानंतर लॅपटॉप, टॅबलेट्स आहे ना, त्याच्यानंतर मॉनिटर, नवीन प्रकारचे कम्प्युटर्स, हे सगळं कशा राहिलं आता DC स्वरूपाचं आहे. ओके, त्याच्यामुळे ॲडॅप्टर असतात. ॲडॅप्टरचं काम असतं ACचं रूपांतर DCमध्ये करणं. आता ही इलेक्ट्रिक बेल आहे पहा, आणि इलेक्ट्रिक बेलची जी कन्स्ट्रक्शन आहे ते आपण स्टँडर्ड 8मध्ये शिकलो होतो पहा है ना. तर ते इलेक्ट्रिक बेल जे आहे तर याच्यामध्ये आपण काय केलं बोला, इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर साऊंड एनर्जीमध्ये केलं, राईट. त्यानंतर आहे एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक करंट. Materials, connecting wires, electric cells, electrical resistance, voltmeter, ammeter, plug key. आता काही एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला मटेरियल लागणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की सर्किटचं मध्ये जो करंट फ्लो होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, कनेक्टिंग वायरची आवश्यकता असते. त्यानंतर सर्किटला जो EMF आहे है ना, तो प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करेल या ठिकाणी, इलेक्ट्रिक सेल. त्यानंतर करंट जे आहे हा सर्किटमध्ये कंट्रोल करण्याचं काम कोण करेल, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी सर्किटमध्ये आपण कशाचा वापर करणार, व्होल्टमीटर. त्यानंतर करंट मेजर करण्यासाठी सर्किटमध्ये करंट किती फ्लो व्हायला यासाठी कशाचा वापर करू आपण, ॲमीटर. आणि जे सर्किट आहे ते ऑन ऑफ है ना, त्याला प्लग की असते. तर त्या प्लग कीचं काम आहे की सर्किटमध्ये आपल्याला म्हणजे इलेक्ट्रिक जो सप्लाय आयदर तो सेलचा असेल, बॅटरीचा असेल, तर तो कंडक्शन करायचा किंवा नाही, प्लग की ओपन असेल की ऑफ असेल, अशा 2 सिच्युएशन असतात त्या ठिकाणी. ठीक आहे, प्रोसिजर पाहू आपण. Connect the circuit as shown in the accompanying figure 4.2 after taking the components with proper values. आता फिगर 4.2 याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट दाखवलेलं आहे. ओके, आता या इलेक्ट्रिक सर्किटचं एक काय वैशिष्ट्य आपण डिस्कस करू अगोदर. ठीक आहे, आपण वाटल्यास एंडिंगला सांगतो मी, फक्त जनरल माहिती पहा. आता हे जे सिम्बॉल आहे हे सिम्बॉल आपण लास्ट टाईमला लर्न केलं होतं. सिंगल प्लस मायनस असेल तर तो काय असतो, सेल. बट सेलचं इथं कॉम्बिनेशन आहे आणि कॉम्बिनेशन ऑफ सेल इज नोन ॲज द बॅटरी. त्यानंतर सर्किटमध्ये आय जो आहे हा काय डिनोट करतो की सर्किटमध्ये कशाचा फ्लो होत आहे, कंडक्टिंग वायरमध्ये करंटचा फ्लो होत आहे आणि करंटची जी डायरेक्शन सध्या ती कोणती आहे, क्लॉकवाईज, बरोबर. आता प्लग की ऑन असणे याचं हे सिम्बॉल आहे. प्लग की ऑन असताना करंट काय असतो, कंडक्टिंग वायरमधून फ्लो होत असतो. सॉरी, प्लग की क्लोज आहे किंवा त्याला आपण टॅप की सुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर राहिला हा व्ही काय आहे, व्होल्टमीटर. व्होल्टमीटरवर सुद्धा प्लस मायनस असतं. ओके. देन VAB पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट घेतो आपण. पहिला पॉईंट कोणता आहे आपला, A, आणि दुसरा आहे B. त्यानंतर हा R आहे, हा काय असतो, रेजिस्टर है ना, त्याचं रेजिस्टन्स. तर या रेजिस्टरचं काम आहे रेजिस्टन्स क्रिएट करणे. त्यानंतर ॲमीटर जो काय मेजर करेल या ठिकाणी, करंट मेजर करेल. ठीक आहे. तर अशी जनरल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. मेजर द करंट I.
आता इथे एक पॉईंट दिला होता आपल्याला की आपल्याला कंपोनंट्समध्ये प्रॉपर व्हॅल्यू घेऊन नंतर सर्किटला काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे. म्हणजे प्रत्येक याची आपल्याकडे व्हॅल्यू असणार, रेजिस्टन्स किती याचं वापरलं आपण, आहे की नाही. त्यानंतर आपल्याला करंट मेजर करायचं आहे. करंट कशामध्ये मेजर करतो आपण, ॲम्पियरमध्ये. ओके, SI युनिट काय त्याचं, ॲम्पियर. Also measure the potential difference between A to. आणि आता आपल्याला वायरचे जे दोन टोक आहे A आणि B. आता आपल्याला माहीत आहे की एक टोक हा हायर पोटेन्शियलला आणि एक लोअर पोटेन्शियलला असेल तरच त्यांच्यामध्ये काय निर्माण होतं, एक पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स VAB म्हणजे पॉईंट A टू पॉईंट B यामधला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचा आहे. आणि तो कशाच्या साहाय्याने मेजर करणार आपण, व्होल्टमीटरच्या साहाय्यानं. The potential at A is higher than the potential at B as the point A is connected to the positive electrode of the cell and the point B to the negative electrode of the cell. आता फिगरचं थोडं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता सर्किटमध्ये कोणता पॉईंट हा हायर पोटेन्शियलला आहे आणि कोणता पॉईंट हा लोअर पोटेन्शियलला आहे हे कसं आयडेंटिफाय करायचं. तर हा जो पॉझिटिव्ह पॉईंट आहे हा कशाला अटॅच आहे, एला अटॅच आहे, राईट. आणि इथे जर पाहिलं आपण तर बी जो आहे याला कोणता पॉईंट अटॅच आहे, निगेटिव्ह. आणि दॅट्स वाय इथं तुम्हाला स्पष्टपणे दिलं आहे की पोटेन्शियल ॲट ए हा कोणता पोटेन्शियल आहे, हायर आहे पोटेन्शियल बीपेक्षा. कारण पोटेन्शियल ए जो आहे हा कशाला कनेक्टेड आहे, सेलच्या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला. आणि पॉईंट बी जो आहे हा सेलच्या निगेटिव्ह इलेक्ट्रोडला जोडलेला आहे. ओके, म्हणजे सर्किटचा अभ्यास आपल्याला अशा पद्धतीने करता आला पाहिजे. ओके. If a charge Q flows from A to B, work VQ has been done on Q while going from A to B. आता समजा चार्ज Q आहे, या चार्ज Qचा काय व्हायला आता, फ्लो व्हायला हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल म्हणजे ए कडून बी कडे होत असताना त्या ठिकाणी काय होणार आहे, वर्क डन होणार आहे. आता वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला असतो पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. पण इथं पोटेन्शियल डिफरन्ससाठी लोअर केसमध्ये ए बी काऊन लिहिलं मी, कारण पोटेन्शियल आपला ए टू बी पर्यंत मेजर करायचं आहे. दॅट्स वाय इथं ए बी फक्त लोअर केसमध्ये दिलं आहे. तर लक्षात ठेवायचं की चार्ज क्यू जो फ्लो व्हायला एपासून बीपर्यंत फ्लो होत असताना जे वर्क डन घडलं त्याची अमाऊंट किंवा त्याची व्हॅल्यू काय असेल, व्ही क्यू. बरोबर. आणि ही वर्क डन कशावर झालं, चार्ज क्यूवर झालं जेव्हा तो चार्ज ए कडून बी कडे वाहत होता. From where does the energy come to do this work? मग प्रश्न असा आहे की हे वर्क डन आपल्याला माहिती आहे, वर्क डन इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आता मग ही एनर्जी कुठून झाली या ठिकाणी वर्क. ओके. The source of energy is the cell. आणि डेफिनेटली आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी एनर्जीचा सोर्स जो होता तो काय होता, सेल होता. The cell gives this energy through the charge Q to the resistance where work VQ is performed. म्हणजे सेल्सनं काय प्रोव्हाइड केली, एनर्जी प्रोव्हाइड केली. ओके. आणि दॅट्स वाय द सेल गिव्स द एनर्जी थ्रू द चार्ज क्यू. ओके, चार्ज क्यूच्या थ्रू एनर्जी सेलनं प्रोव्हाइड केली टू द रेजिस्टन्स. आणि अशा वेळी जे वर्क डन घडलं ते वरती सांगितलं तो कोणता असेल, व्ही क्यू. If the charge Q flows from A to B in time t, that is the work is performed in a time t, then during that time the energy VQ is given to the resistor. आता चार्ज क्यू जो आहे याचा फ्लो व्हायला ए टू बी पर्यंत व्हायला रेजिस्टर थ्रू. आता सपोज यासाठी लागलेला टाईम किती आहे, टाईम टी आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ जे काही वर्क डन घडलं ते किती टाईममध्ये घडलं, टाईम टीमध्ये घडलं. त्यानंतर मग असं असेल तर देन ड्युरिंग दॅट टाईम एनर्जी व्ही क्यू इज गिवन टू द रेजिस्टर. म्हणजे रेजिस्टरला किती वर्क डन जे घडलं, वर्क डन घडलं म्हणजेच ती एनर्जी कोणाला दिल्या गेली, रेजिस्टरला दिली गेली. मग रेजिस्टरला दिलेली गेलेली एनर्जी
जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याची व्हॅल्यूज काय असेल व्ही क्यू. आणि म्हणून स्टँडर्ड 9मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं वर्क इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ एनर्जी. हे कधी पण लक्षात ठेवायचं. ओके. What happened to this energy? मग आता ही एनर्जी जेव्हा रेजिस्टरला दिल्या गेली व्ही क्यू, तर या एनर्जीचं काय झालं? This energy is received by the resistor and is converted into heat energy. The temperature of the resistor is increased. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो की एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी लॉस्ट. इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. दॅट्स वाय रेजिस्टरनं जी एनर्जी या ठिकाणी रिसीव केली होती, बरोबर आहे का? तर त्या एनर्जीचं रूपांतर काय झालं की हीट एनर्जीमध्ये झालं. मग हीट एनर्जीमध्ये झालं हे कशाने कळलं आपल्याला? कारण रेजिस्टरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर या ठिकाणी काय झालं? इन्क्रीज झालं. म्हणजे हीट जी आहे ती या ठिकाणी म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन झालं. करंट हा जो एनर्जीचा फॉर्म होता त्याचं रूपांतर हीट फॉर्ममध्ये झालं या ठिकाणी. ओके. आणि दॅट्स वाय जे रेजिस्टरचं टेम्परेचर आहे ते वाढलं. If in the circuit the resistor is replaced by a motor, in which form will the energy given by the cell get transformed into? आता सर्किटमध्ये आपण रेजिस्टरच्या ऐवजी जर मोटरचा वापर केला असता तर एनर्जी जी आहे ही कोणती असेल? मेकॅनिकल एनर्जी असेल. ओके. त्यानंतर The source of energy, फॉर्म्युला P is equal to electric power is equal to energy upon time requirement. आता पॉवरचं जनरल फॉर्म्युला काय? वर्क अपॉन टाईम. पॉवरचं जनरल फॉर्म्युला काय? वर्क अपॉन टाईम. इथं पॉवर कोणता आहे? इलेक्ट्रिकल पॉवर. वर्क हे कशाच्या स्वरूपामध्ये आहे? एनर्जीच्या स्वरूपात. सो फॉर्म्युला जो असेल आणि टाईम तर ॲज इट इज आहे. ओके. तर इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. आता एनर्जी म्हणजेच वर्क डन ते किती होतं आपल्याकडे? व्ही क्यू. आणि जे टाईम आहे तो आपण टी घेऊ या ठिकाणी. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे, पोटेन्शियल व्ही ॲज इट इज घेतला त्यांनी, पण चार्ज अपॉन टाईम इज नथिंग बट इट इज द करंट. करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करंटचं सोपी व्याख्या काय? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. म्हणजे चार्ज किती वेळेमध्ये वाहतो, म्हणजे क्यू अपॉन टी म्हणजेच काय आहे? करंट आहे. ओके. सो लक्षात ठेवायचं, इथं रिझन पण दिलं आहे तुम्हाला. क्यू अपॉन टी बरोबर आय असेल, म्हणजे व्ही ॲज इट इज घेतला आणि क्यू अपॉन टीच्या ऐवजी काय घेतला? आय घेतला. म्हणजे जनरली पॉवरचे तुम्हाला दोन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे. पॉवर बरोबर पहिला फॉर्म्युला कोणता आहे? व्ही क्यू. आता हे ए बी मी घेणार नाही, कारण हे सर्किटच्या रेफरन्समध्ये म्हणजे जसं सर्किट वापरलं त्या संदर्भात आहे. पण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार तुम्हाला ते फॉर्म्युला वापरायचा आहे का? नाही. तर पॉवरचा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्ही का वापरणार? सॉरी, व्ही क्यू अपॉन टी. व्ही क्यू अपॉन टी वापरणार. म्हटलं चला कॅन्सल करतो. टी इज इक्वल टू व्ही क्यू अपॉन टी. आणि क्यू अपॉन टी म्हणजे काय आहे? आय. सो पॉवरचा दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे व्ही आय. ओके. आता याच्यामध्ये पुन्हा ओम्स लॉ ॲड केला तर आणखीन फॉर्म्युले बदलतात. म्हणजे जसं तुम्ही मॉडिफाय करणार तसंच ते फॉर्म्युले बदलत जातील. काय ओम्स लॉ? व्ही इज इक्वल टू आय आर. ओके. The source of energy the cell gives in time t, the energy P into T to the resistor. आता एनर्जीचा सोर्स होता सेल. किती टाईम? टी या टाईमपर्यंत, म्हणजे टी या वेळेमध्ये आपण त्याला काय केलं? एनर्जीचा सोर्स प्रोव्हाइड केला. आणि दॅट्स वाय अशा वेळेस जर एनर्जी काढायची असेल आपल्याला तर त्याचा फॉर्म्युला काय असेल? पी इंटू टी. आता हा फॉर्म्युला कसा आला? सोपं लक्षात ठेवायचं की पी इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता आपल्याकडं? एनर्जी. एनर्जी म्हणजेच काय? डब्ल्यू. आणि इथं होता टी. मग यावरून जर आपल्याला एनर्जी काढायची असेल तर याचा फॉर्म्युला काय असेल? पी इंटू टी. इथं डब्ल्यू जरी लिहिलं असेल मी, परंतु त्याला आपण काय कन्सिडर करायचं? एनर्जी कन्सिडर करायचं. म्हणून ते सांगितलं की जी एनर्जीचा फॉर्म्युला असेल रेजिस्टरला दिल्या गेलेली तर त्याचा फॉर्म्युला काय असेल? पॉवर इंटू टाईम. If I is the current flowing continuously through the circuit, the heat produced in the resistor in time t will be. आता आपल्याला माहीत आहे की सर्किटमध्ये जो कंटिन्युअसली करंट फ्लो व्हायला त्याची अमाऊंट किती आहे? आय. आता आपण पाहिलं की जे करंटचं ट्रान्सफॉर्मेशन हे कशामध्ये व्हायलं? या ठिकाणी हीटमध्ये व्हायलं. बरोबर. म्हणजे याचा अर्थ या एनर्जीला आपण कशाच्या साहाय्याने रिप्लेस करू शकतो? हीटच्या साहाय्याने.
मग हीटचा सुद्धा फॉर्म्युला काय असेल, तोच असेल P×T, म्हणजे इथं जो आपण पाहिला होता W=P×T. परंतु जी एनर्जी आपण A to B सेलनं प्रोव्हाइड केली होती त्याच्यामुळे काय झालं, रेजिस्टरचं टेम्परेचर इन्क्रीज झालं होतं, म्हणजे ती हीटमध्ये ट्रान्सफर झाली. म्हणजे हीटचाच फॉर्म्युला काय बनला आता, P×T. आता पीचा इथं एक फॉर्म्युला पाहिला होता आपण, कोणत्या पॉईंटला, इथे कोणता आहे, V×I. तर पाहता इथं त्यांनी काय केलं की या पीच्या ऐवजी काय घेतला, V×I घेतला आणि हा T ॲज इट इज आहे, बरोबर. म्हणून इथं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली वापरणार तेव्हा Hचा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट काय लिहिणार, VIT, बरोबर. हा असेल हीटचा फॉर्म्युला. देन according to Ohm's law, V=I×R. Ohm's law, if the physical state of the conductor remain the same, the current flowing through the conductor is directly proportional to the potential difference applied across it. हा आहे स्टेटमेंट आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय, V=IR, बरोबर. आता हे IR जे आहे हे आपलं इथं आता यूज करायचं आहे. ओके, आता V=IR हा आहे आपला ओम्स लॉ. आता Hचा फॉर्म्युला काय होता, VIT होता. आणि आता आपल्याला जो फॉर्म्युला आहे, आता इथं आपल्याला त्यांनी कोणती राशी ड्रॉप केली, VI ड्रॉप केला ना. तर यामध्ये आयचा फॉर्म्युला काय असेल, V/R. आणि जर आपण I² फॉर्म्युला घेतला तर तो काय असेल, V²/R². ठीक आहे, तर आपण काय करू, Vला V घेतो मी, चालतं. Vला V घेतलं, आयची व्हॅल्यू काय आली, I=V/R. ओके, तर आयची व्हॅल्यू ठेवू आपण V/R आणि T. सो V²T/R. हा तोच फॉर्म्युला आहे, V²T/R. ओके, बरोबर. म्हणजे इथं स्क्वेअरिंगची एवढी आवश्यकता नव्हती. ठीक आहे, चालतं. Similarly, H=I×I×R×T=I²/RT. ओके, सेकंड केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की फॉर्म्युला होता VIT होता ना, VIT. आता Vच्या ऐवजी काय टाकला त्यांनी, फक्त IR टाकला आणि I आणि T ॲज इट इज ठेवला. सो I×I काय झाला, I²T. सो Hचा जो अनदर फॉर्म्युला तयार झाला तो कोणता आहे, I²RT, बरोबर ना. हा एक फॉर्म्युला, त्यानंतर Hचा हा एक फॉर्म्युला, त्यानंतर Hचा हा तिसरा फॉर्म्युला, त्यानंतर Hचा PT हा चौथा फॉर्म्युला. म्हणजे एकूण किती फॉर्म्युले आपल्याकडे, 4 फॉर्म्युले. ओके. H=I²×R×T is called Joule's law of heating. आता Hची जी व्हॅल्यू काढली आपण I²RT, शेवटचा चौथा फॉर्म्युला, तर तोच आहे जूल्स लॉ ऑफ हिटिंग. आता युनिट पाहू आपण. युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, P=I=V×A. आता पहा, पॉवरचा जनरल फॉर्म्युला माहिती आहे, VI. पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मोजतो आपण, व्होल्टमध्ये. आणि करंट कशामध्ये मोजतो, ॲम्पियरमध्ये. आता करंट पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, तर पोटेन्शियल डिफरन्सला आपण व्होल्टमध्ये मोजतो. पण पोटेन्शियल डिफरन्सचं जनरल फॉर्म्युला काय माहिती तुम्हाला, वर्क अपॉन चार्ज. काय आहे, वर्क अपॉन चार्ज. वर्क कशामध्ये मोजतो, जूल. आणि चार्ज कशामध्ये मोजतो, कुलोम. त्यानंतर करंटचं SI युनिट काय दिलं, ॲम्पियर. करंटचा फॉर्म्युला काय, चार्ज अपॉन टाईम. सो कुलोम अपॉन सेकंड. आता याच्यात कुलोम काय होतील, कॅन्सल. मग राहिलं काय, फक्त जूल पर सेकंड. आणि जूल पर सेकंडला एक स्पेशल नाव आहे, ते काय आहे, वॅट. आणि दॅट्स वाय युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर जो आहे तो आपण काय कन्सिडर करतो, वॅट कन्सिडर करतो. परंतु
आवर्जून लक्षात ठेवायचं की हे वॅट जे आहे यालाच आपण जेव्हा जूल पर सेकंदमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन जेव्हा करणार ना, प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व करणार, तेव्हा कधी कधी आपण किमती टाकून युनिट पण लिहितो. तर अशा वेळेस जर युनिट तुमचं जूल पर सेकंद आलं तर इट इज नथिंग बट ते काय आहे, वॅट आहे, हे इथं कन्सिडर करायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या संदर्भात डिस्कस करू.